ट्रेन खूप वेगात जात होती. रागिणी आणि तिचे आई वडील ट्रेनने तिच्या सोबत प्रवास करत होते. चहावाला ओरडत होता, चहा घ्या, गरम गरम चहा. मग पाणीवाला आला. पाणी पाणी, थंडगार पाणी, 20 रुपयाला एक, 20 रुपयाला थंडगार पाणी. मग पान मसालेवाला आला. 14ला 2 राजहंस पान मसाला, तिरंगा पान मसाला. यात आहे केसरचा स्वाद, हा खा आणि प्रगतीची उंच भरारी मारा. बाबा, किती आरडाओरडा करतात हे लोक. हो, कधी कधी तर जास्तच करतात हे लोक. यांचं हेच काम आहे. ह्यामुळेच या लोकांचं पोट भरत असतं. आता तुझ्या बाबांचं गाव येणार आहे. सीतापूरहून 40 किलोमीटर दूर आहे आता जे स्टेशन येईल ते. खरंच का? मी दरवाजात थांबते. तसंही माझं खूप डोकं दुखतंय आता. रागिणी उठून दरवाजात जाते. गार गार वाऱ्याचा आनंद घ्यायला लागली. ट्रेन खूप वेगात धावत होती. हॉर्न वाजवत वाजवत ट्रेन रस्ता कापत जात होती. अंधारात तसं फार काही दिसत नव्हतं, पण दूर गावात अंधुकसा दिवा दिसत होता. तेवढ्यात विचित्र वारा आला आणि रागिणीची ओढणी उडून गेली. रागिणी पडता पडता वाचली. ती पुन्हा जागेवर येऊन बसली. आई, माझी आवडती ओढणी उडून गेली. इतकी छोटीशी गोष्ट आणि एवढी मोठी मुलगी रडते का? दुसरी घेऊन ये, नाहीतर मी आणून देईन. हे बघ, आपलं गाव जातंय इथून. किती छान वाटतंय. अरे वा, मग आपण गावी का नाही जात आहोत? किती मजा येईल ना. आता तिथे कोणीही नाही राहत. तुझ्या आजी आजोबा सगळे देवाघरी गेलेत, म्हणून आपण सगळेजण शहराकडे आलो आहोत ना. रागिणी तिच्या घरी गेली आणि तिच्या खोलीत गेली. बॅग तिने खोलीत ठेवली. तिचा मोबाईल खाली पडला. तो उचलायला ती वाकली तर पलंगाखाली तिची ओढणी दिसली. तिला आश्चर्य वाटतं की ही ओढणी ट्रेनमध्ये उडून गेली होती. ती इथे कशी आली असेल? तिने लगेच ती उचलली आणि आपल्या खांद्यावर टाकून आरशात पाहू लागली. तिच्या मागे एक भूत उभी होती आणि ती हसत होती. तिचे लाले लाल डोळे आणि पसरलेले केस बघून रागिणी खूप घाबरली आणि ती जोरात किंचाळणार एवढ्यात भूताने तिच्या तोंडावर हात दाबला आणि ती बेशुद्ध पडली. रात्रीचे 12 वाजले होते. रागिणीचे आई बाबा झोपले होते. हळूहळू दरवाजा उघडतो. रागिणीच्या हातात सुरा असतो. ती हळूहळू पुढे जात होती. बाबांच्या जवळ येऊन ती दात ओठ खाऊ लागली. तिचा चेहरा हळूहळू लाल होत होता आणि ती हडळ बनली. हडळीने सुरावर केला आणि ती राजेंद्र बाबूंना मारणारच होती. तेवढ्यात राजेंद्र बाबूंना जाग येते आणि ते पलंगावरून खाली पडतात. सुरा पलंगावरच अडकतो. मी तुम्हाला जिवंत सोडणार नाही. तुम्हा सगळ्यांना मारून टाकेन. रागिणीची आई रागिणीला घट्ट पकडते आणि 2 जोरात थप्पड मारते. तिचे बाबाही उठून उभे राहतात आणि तिच्या हातातला सुरा लांब फेकून देतात. तुला मला मारायची इच्छा होतीये रागिणी बाळा. तुला काय झालंय रागिणी बाळा? मी रागिणी नाहीये, मी सुरेखा आहे. आठवतंय का काही? सुरेखा? कोण सुरेखा? मी तीच सुरेखा आहे जिला तू फसवलास. आठव जरा कॉलेजच्या दिवसातल्या गोष्टी. सुरेखा आणि राजेंद्र एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. दोघांचंही एकमेकांवर खूप प्रेम होतं. पण हा तोच काळ होता जेव्हा जात पात खूप मानलं जायचं आणि मोबाईलही नव्हते आणि बातम्यांचे चॅनल्सही. सुरेखा, आपल्या दोघांच्या प्रेमाचं काय होणार? आपले आई बाबा मानतील का? एकदा बोलून तर बघ. नाही मान्य केलं तर दुसरा पर्याय शोधून काढू आपण. दुसरा कोणता पर्याय आहे? दुसरा पर्याय हा आहे की आपण एकत्र जगू शकत नसू तर मरू तर शकतो ना. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. असं बोलू नकोस. आपण घरातून पळून जाऊया. तू उद्या सीतापूर स्टेशनवर येऊन थांब. मीही तिथे येतो आणि भागलपूर एक्सप्रेसने मुंबईला निघून जाऊया. तिथे आपल्याला अडवणारं कोणीही नसेल. ठीक आहे, तू वेळेत ये म्हणजे झालं. सुरेखा सकाळी सकाळी आली आणि राजेंद्रची वाट पाहू लागली. सकाळची संध्याकाळ झाली पण राजेंद्र आलाच नाही. सुरेखाने भागलपूर एक्सप्रेस समोर उडी मारून आत्महत्या केली. पण तू नाही आलास आणि मी त्या स्टेशनवर आजपर्यंत तुझी वाट बघत बसले होते. मला वाटलं तू कधीच येणार नाहीस, पण आज आलासच शेवटी. तुला माहितीये मी का नाही आलो ते? कारण तू विश्वासघातकी आहेस. या हडळी बरोबर तुला लग्न करायचं होतं. नाही, मी विश्वासघातकी नाहीये. माझा अपघात झाला होता आणि माझा पाय तुटला होता. हा बघ माझा पाय. त्यानंतर मी तुला शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण तू नाही भेटलीस. तुझे घरचे म्हणाले की तू गायब झाली आहेस. मी त्यानंतर गावच सोडून दिलं. हडळ जरा शांत व्हायला लागली. प्रेमाची दुसरी गोष्ट ऐकून रागिणीची आई रडायला लागली आणि म्हणाली,
ताई, तू ह्यांच्यावर खरं प्रेम केलं होतंस आणि आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांना दुःख देत नाही कधी. म्हणून माझ्या मुलीला आणि माझ्या नवऱ्याला सोडून दे. तुझे खूप खूप उपकार होतील. एक काम करा, मला मुक्ती मिळवून द्या. ते कशी कशी मुक्ती मिळवून देऊ? माझ्यावर पवित्र गंगेचं पाणी शिंपडा आणि ही ओढणी जाळून टाका. मी मुक्त होईन. राजेंद्र बाबू देवघरातून गंगेचं पाणी आणून रागिणीच्या अंगावर शिंपडतात आणि त्या ओढणीला जाळून टाकतात. रागिणी बेशुद्ध पडते. कधी कधी आपल्या आयुष्यात अशा घटना घडत असतात, तेव्हा आपल्यालाही शांतपणे त्या हाताळता आल्या पाहिजेत. ट्रेन खूप वेगात जात होती. रागिणी आणि तिचे आई वडील ट्रेनने तिच्या सोबत प्रवास करत होते. चहावाला ओरडत होता, चहा घ्या, गरम गरम चहा. मग पाणीवाला आला. पाणी पाणी, थंडगार पाणी, 20 रुपयाला एक, 20 रुपयाला थंडगार पाणी. मग पान मसालेवाला आला. 14ला 2 राजहंस पान मसाला, तिरंगा पान मसाला. यात आहे केसरचा स्वाद. हा खा आणि प्रगतीची उंच भरारी मारा. बाबा, किती आरडाओरडा करतात हे लोक. हो, कधी कधी तर जास्तच करतात हे लोक. यांचं हेच काम आहे. ह्यामुळेच या लोकांचं पोट भरत असतं. आता तुझ्या बाबांचं गाव येणार आहे. सीतापूरहून 40 किलोमीटर दूर आहे आता जे स्टेशन येईल ते. खरंच का? मी दरवाजात थांबते. तसंही माझं खूप डोकं दुखतंय आता. रागिणी उठून दरवाजात जाते. गार गार वाऱ्याचा आनंद घ्यायला लागली. ट्रेन खूप वेगात धावत होती. हॉर्न वाजवत वाजवत ट्रेन रस्ता कापत जात होती. अंधारात तसं फार काही दिसत नव्हतं, पण दूर गावात अंधुकसा दिवा दिसत होता. तेवढ्यात विचित्र वारा आला आणि रागिणीची ओढणी उडून गेली. रागिणी पडता पडता वाचली. ती पुन्हा जागेवर येऊन बसली. आई, माझी आवडती ओढणी उडून गेली. इतकी छोटीशी गोष्ट आणि एवढी मोठी मुलगी रडते का? दुसरी घेऊन ये, नाहीतर मी आणून देईन. हे बघ, आपलं गाव जातं इथून. किती छान वाटतंय. अरे वा, मग आपण गावी का नाही जात आहोत? किती मजा येईल ना. आता तिथे कोणीही नाही राहत. तुझ्या आजी आजोबा सगळे देवाघरी गेलेत, म्हणून आपण सगळेजण शहराकडे आलो आहोत ना. रागिणी तिच्या घरी गेली आणि तिच्या खोलीत गेली. बॅग तिने खोलीत ठेवली. तिचा मोबाईल खाली पडला. तो उचलायला ती वाकली तर पलंगाखाली तिची ओढणी दिसली. तिला आश्चर्य वाटतं की ही ओढणी ट्रेनमध्ये उडून गेली होती. ती इथे कशी आली असेल? तिने लगेच ती उचलली आणि आपल्या खांद्यावर टाकून आरशात पाहू लागली. तिच्या मागे एक भूत उभी होती आणि ती हसत होती. तिचे लाले लाल डोळे आणि पसरलेले केस बघून रागिणी खूप घाबरली आणि ती जोरात किंचाळणार एवढ्यात भूताने तिच्या तोंडावर हात दाबला आणि ती बेशुद्ध पडली. रात्रीचे 12 वाजले होते. रागिणीचे आई बाबा झोपले होते. हळूहळू दरवाजा उघडतो. रागिणीच्या हातात सुरा असतो. ती हळूहळू पुढे जात होती. बाबांच्या जवळ येऊन ती दात ओठ खाऊ लागली. तिचा चेहरा हळूहळू लाल होत होता आणि ती हडळ बनली. हडळीने सुरावर केला आणि ती राजेंद्र बाबूंना मारणारच होती. तेवढ्यात राजेंद्र बाबूंना जाग येते आणि ते पलंगावरून खाली पडतात. सुरा पलंगावरच अडकतो. मी तुम्हाला जिवंत सोडणार नाही. तुम्हा सगळ्यांना मारून टाकेन. रागिणीची आई रागिणीला घट्ट पकडते आणि 2 जोरात थप्पड मारते. तिचे बाबाही उठून उभे राहतात आणि तिच्या हातातला सुरा लांब फेकून देतात. तुला मला मारायची इच्छा होतीये रागिणी बाळा. तुला काय झालंय रागिणी बाळा? मी रागिणी नाहीये, मी सुरेखा आहे. आठवतंय का काही? सुरेखा? कोण सुरेखा? मी तीच सुरेखा आहे जिला तू फसवलास. आठव जरा कॉलेजच्या दिवसातल्या गोष्टी. सुरेखा आणि राजेंद्र एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. दोघांचंही एकमेकांवर खूप प्रेम होतं. पण हा तोच काळ होता जेव्हा जात पात खूप मानलं जायचं आणि मोबाईलही नव्हते आणि बातम्यांचे चॅनल्सही. सुरेखा, आपल्या दोघांच्या प्रेमाचं काय होणार? आपले आई बाबा मानतील का? एकदा बोलून तर बघ. नाही मान्य केलं तर दुसरा पर्याय शोधून काढू आपण. दुसरा कोणता पर्याय आहे? दुसरा पर्याय हा आहे की आपण एकत्र जगू शकत नसू तर मरू तर शकतो ना. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. असं बोलू नकोस. आपण घरातून पळून जाऊया. तू उद्या सीतापूर स्टेशनवर येऊन थांब. मीही तिथे येतो आणि भागलपूर एक्सप्रेसने मुंबईला निघून जाऊया. तिथे आपल्याला अडवणारं कोणीही नसेल. ठीक आहे, तू वेळेत ये म्हणजे झालं. सुरेखा सकाळी सकाळी आली आणि राजेंद्रची वाट पाहू लागली. सकाळची संध्याकाळ झाली पण राजेंद्र आलाच नाही. सुरेखाने भागलपूर एक्सप्रेस समोर उडी मारून आत्महत्या केली. पण तू नाही आलास.
आणि मी त्या स्टेशनवर आजपर्यंत तुझी वाट बघत बसले होते. मला वाटलं तू कधीच येणार नाहीस, पण आज आलासच शेवटी. तुला माहितीये मी का नाही आलो ते? कारण तू विश्वासघातकी आहेस. या हडळी बरोबर तुला लग्न करायचं होतं. नाही, मी विश्वासघातकी नाहीये. माझा अपघात झाला होता आणि माझा पाय तुटला होता. हा बघ माझा पाय. त्यानंतर मी तुला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण तू नाही भेटलीस. तुझे घरचे म्हणाले की तू गायब झाली आहेस. मी त्यानंतर गावच सोडून दिलं. हडळ जरा शांत व्हायला लागली. प्रेमाची दुसरी गोष्ट ऐकून रागिणीची आई रडायला लागली आणि म्हणाली, ताई, तू ह्यांच्यावर खरं प्रेम केलं होतंस आणि आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांना दुःख देत नाही कधी. म्हणून माझ्या मुलीला आणि माझ्या नवऱ्याला सोडून दे. तुझे खूप खूप उपकार होतील. एक काम करा, मला मुक्ती मिळवून द्या. ते कशी मुक्ती मिळवून देऊ? माझ्यावर पवित्र गंगेचं पाणी शिंपडा आणि ही ओढणी जाळून टाका. मी मुक्त होईन. राजेंद्र बाबू देवघरातून गंगेचं पाणी आणून रागिणीच्या अंगावर शिंपडतात आणि त्या ओढणीला जाळून टाकतात. रागिणी बेशुद्ध पडते. कधी कधी आपल्या आयुष्यात अशा घटना घडत असतात, तेव्हा आपल्यालाही शांतपणे त्या हाताळता आल्या पाहिजेत.